FIR झालेलं तुम्हाला माहिती पण असेल। रजिस्टर करण्याकडे खोटे दस्तावेज तयार करून ते बोलतात ना, रेडी रेकनर कमी दाखवून झोपड्या सर्व रजिस्ट्रेशन केले गेले आणि त्या झोपड्या रजिस्ट्रेशन करून त्या लोकांना लोन घेऊन दिलं गेलं। म्हणजे नगरपालिकेने सांगितलं होतं की यांना झोपडपट्टीला रजिस्ट्रेशन करून नका देऊ। सिडकोने सांगितलं असताना सुद्धा त्या रजिस्टर ऑफिसमध्ये एक एजंट होता, कोणीतरी चव्हाण म्हणून, योगेश चव्हाण, आणि तिथल्या कोणीतरी मला वाटतं एक अधिकारी होता, त्या अधिकारीवरती पण तो गुन्हा दाखल झालाय। आणि मीरा भाईंदरला आणि इकडे ठाण्याला असे दोन्हीकडे नेऊन त्यांनी रजिस्ट्रेशन केले, पण ते झोपड्या रजिस्ट्रेशन झाले। त्या कुठल्या एरियातल्या झाल्या, जास्ती करून माझ्या आयडियाप्रमाणे बोलपड्यातल्या जास्त त्या बिल्डिंग तिकडच्या झालेल्या। आता याची पूर्ण माहिती मागवलेली आहे। जर रेडी रेकनर जर ओपन केलं तर रेडी रेकनर बोलपड्याचं रेडी रेकनर जर 70 लाख असेल तर तिथे 24 लाख रुपये टाकून रजिस्ट्रेशन केलं गेलं आणि ते रजिस्ट्रेशन करून मग नंतर मग कोणीतरी शासनाकडे गेलं आणि शासनाच्या निदर्शनात आरटीआय वाला कोणीतरी गेला शासनाकडे आणि त्यांनी ते शासनाला त्यांनी ते दाखवलं की अशाच्या पद्धतीने फसवणूक केलेली। बीचे नाही, जरेटर म्हणून तत्सुलीचं कोणी आहे, तर त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी केलं। त्याच्यानंतर ते गाजावाजा झाला नाही ना, मग मीडियाने पण जास्त कोणी तो छापला नाही। त्याच्यामध्ये आज तो योगेश चव्हाण आणि ते काहीतरी अधिकारी ते अरेस्ट झाला आणि मग शासनाने रजिस्ट्रारला निर्देश दिले की हा गुन्हा दाखल करा आणि तुर्बा पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाला। पण तुर्बा पोलीस स्टेशन वाले पण आता योगेश चव्हाणला का VIP ट्रीटमेंट देतात मला माहित नाही, अजून त्याला अरेस्ट केलेलं नाही। आणि त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे, ह्या याच्यामध्ये बोलवता धनी कोण आहे हे माझी मागणी राहणार आहे। ते योगेश चव्हाणला घेऊन त्याचा फोटो तर आपल्याकडे मी म्हणूनच बोलतो ना, याचा बोलवता धनी कोण आहे त्याला अरेस्ट करून ते पोलिसांनी त्याच्या मागचं पण सूत्रधार त्याची माहिती काढावी। भाग हा MIDC मध्ये गृहनिर्माण मंत्री पण शिंदे साहेब आहे। या ठिकाणी पार्श्वभूमी पाहायला गेल्यानंतर आज आमच्याकडे शहरी भागामध्ये ऐरोलीचा जो भाग आहे, आमच्या ऐरोली नाकापासून पकडून सायनाथवाडीपर्यंत तिथे स्लम एरिया, त्याला पण तो फायदा होणार। दुसरा स्लम एरिया त्याच्या पुढे आल्यानंतर अनिकेतच्या इथं नोशील नाका स्लम एरिया लागेल, त्यांना सुद्धा तिथं फायदा होणार आहे। एवढं बोनकोड्यामध्ये स्लम एरिया आहे, सिडकोच्या जागेत बांधलेल्या चाळी आहेत, द्वारकानाथ भोई साहेबांच्या इथं त्या भागामध्ये तिथं बांधलेल्या चाळी आहेत, त्याला सुद्धा फायदा होणार आहे। आता कानपूर्व मंदाताईंनी म्हणजे पाटील ताईंच्या इथे घेतली ती संपूर्ण झोपडपट्टी एरिया, हा पूर्ण झोपडपट्टी एरिया सिडकोच्या याच्यामध्ये आहे। म्हणजे MIDC नाही तिथं सिडकोला सुद्धा त्याचा बेनिफिट होणार आहे। आणि एवढं बोंबलून बोलता तुम्ही लोक, सांगता तुम्ही लोक बिल्डर करता, अरे तुम्ही स्वतः बिल्डर बनणार, आम्ही कुठं बोलतो? विजय चौगुले तर नाही बिल्डर बनणार आहे, जे बोलणारे आहेत ते लोक त्यांनी बिल्डर बनावं, त्यांनी बिल्डर बनवून जे गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला डेव्हलप करून द्यावं। आम्ही कुठं काय बोलतोय? पैसा कमावण्याचं वरून परमेश्वराने तुम्हालाच ऑर्डर दिलेली, तुम्हीच पैसे कमवा म्हणून, तर तुम्ही बिल्डर ठरवा। शहरामध्ये तुम्हीच बिल्डर ठरवता ना, ज्या ज्या पॉकेट्स आहेत त्या ज्या पॉकेट्स मध्ये ह्यांचेच बिल्डर लोक आहेत। एक बिल्डर लोकांना बोलवतात, हे ठरवतात, त्या पॉकेटवाल्यांना बोलून, त्या सोसायटीवाल्यांना बोलून त्यांना सांगायचं काम पण हेच करतात की बाबा या बिल्डरला हे टेंडर आलं का, या 4 टेंडर आले की तिन्ही कोणाला गप बसवायचं आणि कोणाला द्यायला लावायचं हे ठरवतात। मग ते याचं दुखतंय कुठं, याची नस दुखतं कुठं आले? मी काही लोकांकडनं काही बिल्डरकडनं ऐकलं तर काय ही बिल्डर आजले पिळवलेले आहेत, ते बोलतात की आम्हाला नव्या मुंबईमधील विजय चौगुलेला मोठा बनवून द्यायचा नाही, सुरेश कुलकर्णीला मोठा नाही बनवून द्यायचा, आमोंडेला नाही, द्वारकानाथ बोललेलं म्हणजे आम्ही झोपडपट्टी मधले। त्यांना वाटतं की झोपडपट्टी म्हणजे आम्ही झोपडपट्टी डेव्हलप झालो म्हणजे आम्ही श्रीमंत झालो। आम्ही श्रीमंत पैशाने नाही होणार,
आम्ही लोकांच्या माध्यमातून लोक एवढे वाढतील तर त्या लोकांच्या इच्छेने आम्ही श्रीमंत बनू. लोकनेते म्हणजे लोकांच्या मध्ये राहून आम्ही लोकाभिमुख आम्ही श्रीमंत बनू. पैसा नथिंग आहे आम्हाला. त्या झोपडपट्टीमध्ये एवढ्या दिवसात त्यांनी केलेलं नाहीये म्हणून आम्ही बसलो. माझं म्हणणं एकच आहे, ही जी चाललेली आहे, कोण बोलतो मोर्चा काढू, हे काढू, ते काढू. आम्ही पण हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही. मोर्चाला जसाच तसा मोर्चाच्या माध्यमातून मोर्चाला उत्तर देण्याची पण ताकद आम्ही ठेवलेली आहे. या ठिकाणी आम्ही ठरवलं की आम्हाला पण एसआरए नको आहे. आम्हाला पण एसआरए आम्हाला नको आहे, कारण एसआरए मध्ये 300 स्क्वेअर फूटची जागा मिळणार आहे आणि 2002चा सर्वे, त्याच्यानंतर त्याला 11चा एम मिळतो. बॉन्डिंग मिळते 11चं, आणि 11च्या मधील ज्यांना लोक असतील त्यांना 2.5 लाख रुपये घरासाठी भरा, म्हणजे 2000 नंतर पासून जे 11चे त्यांना 2.5 लाख रुपये भरायला लागणार अशी ही एसआरएची अशी सिस्टीम मध्ये. आज आता हे 2026 चालू आहे. दवाखान्यात भोईर साहेबांनी सांगितलं तसं आता 26 चालू आहे. तिथे घरं वाढली असतील, काही ठिकाणी जुनी घरं असे झालेली आहे की सर्वांनीच आपली घरं जी आहेत ज्यांच्या नावाने सर्वे आहे ती सर्व लोक राहतात अशातला पण मुद्द्यात नाही. काही लोकांनी जी सर्वे असलेली घरं, काही लोकांनी माझ्या नावाने सर्वे तर मी घर काहीला विकलंय असं सुद्धा झालंय. तिथे सर्वे पावती ट्रान्सफर नाही झाले आणि टॅक्स पावती सुद्धा बंद केलेली आहे. झोपडपट्टीमध्ये टॅक्स पावती सुद्धा बंद आहे. म्हणजे परिस्थिती अशी होती की नंतरच्या लोकांचं काय होणार, म्हणजे 2011 झाले, मग 11च्या नंतरचं लोकांचं काय. 11च्या नंतरच्या 8 26 आहे, म्हणजे जवळपास 15, म्हणजे हे मला वाटतं त्याच्यावरती 13 पर्यंत दिलेलं आहे ना टेंडरवरती, याच्या सर्वे 11 पर्यंत, म्हणजे परत 26 पर्यंतच्या लोकांचं काय होणार.